हरे कृष्णा. भगवद्गीता अध्याय 2 ह्याची स्तुती. भगवान विष्णून म्हटले, प्रिय लक्ष्मी, तुन माझ्याकडल्यान भगवद्गीता अध्याय 1 ची स्तुती ऐकल्या. आता अध्याय 2 ह्याची स्तुती ध्यान देऊन ऐक. एकदा दक्षिण पंढरपूर हांगर विद्वान ब्राह्मण रावतालो. त्याचे नाव असले देवश्याम. तो सगळ्या प्रकारचे अग्नियज्ञ करतालो. तेका अतिथी सत्कार करपाक खबर असली. अशे तो सगळ्या देवतांक संतुष्ट करतालो. पूण तो खुश नासलो आणि काळजान आणि मनान अशांत असलो. तेका आत्मा आणि परमात्मा ह्याचा संबंध जाणून घेवपाची इच्छा असली आणि तो खूप योगींक आणि तपस्वींक आफयतालो आणि सेवा करतालो. अशी खूपशी वर्सां गेली. एक दीस तो चला असलो आणि नदीच्या काटेर तेणी एका योगीक पळयलो. तो माणी घालून बसलेलो आणि डोळे नाकाच्या टोकेचेर असले आणि पूर्णपणे ध्यान मग्न असलो. देवश्याम हेका कळले की हो योगी शांत असा आणि हेका भौतिक इच्छा ना. देवश्याम हेणी आदरान योगीचे पाया पडलो आणि विचारले की तुम्ही ही शांती कशी प्राप्त केली. त्या योगीन जेका पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्याचे पूर्ण ज्ञान असले, तेणी देवश्यामाक हेका जवळच्या गावान सोपूर थंय वच आणि एकट्याक मित्रवान नावाच्या हेका मेळ म्हटले. मित्रवान हो बोकड्यो चरयतालो. त्याचे कडेन वच आणि ज्ञान घे असे सांगले. देवश्याम हेनी परत परत धन्यवाद व्यक्त करून सोपूर गेलो. थंय उत्तरेक सुंदर रानान मित्रवान रावतालो. थंय न्हंयच्या कटेर थोड्या खडपांचेर तो बसलेलो. तो खूप सुंदर आणि शांत दिसतालो. कोमळ वारो सगळ्याक सुगंध पसरतालो. बोकड्यो शांतपणे हांगा थंय भोंवताल्यो. थोड्यो बोकड्यो वाघा वांगडा तर थोड्यो बोकड्यो रानवटी जानवरां कुशीक वचून बसलेल्यो. देवश्याम हो दृश्य पळयता आणि शांत जाता. तो मित्रवानाच्या कुशीक वचून बसता. देवश्याम मित्रवानाक विचारता की तेणी कृष्ण भक्ती कशी प्राप्त केली. मित्रवान थोड्या वेळान ध्यानान असलो आणि मागीर ध्यानांसून भायर येवन उत्तर दिता. प्रिय देवश्याम, खूप वेळ पयली हांव जंगलान माझ्या बोकडेक सोदतालो तेन्ना एक खुंकार वाघ आक्रमण करता. तेन्ना सगळ्यो बोकड्यो हांगा थंय धांवता. पूण तो वाघ एकटे बोकडे फुडल्यान येता आणि तिका घेराव घालता. हांव बी वाघाच्या भंयान पळोन वयता. पूण वाघ बोकडे फुडून समोर वचून बोकडेक खायना. शांतपणे बोकडेक पळयत रावता. तेन्ना ती बोकडी वाघाक विचारता की हांव तुझे भोजन आणि तूं म्हाका कित्याक खायना. तूं म्हाका मारपाक जाय आणि खावपाक जाय, कित्याक संकोच करता. त्या वाघान सांगले की हांव हांगर येयल्लो, पूण म्हाजो आतां सगळो राग गेला. म्हाका भूक आणि ताण ना. बोकडेन म्हटले, म्हाकाय बीन भंय दिसना आणि हांव शांत आसा. हेचे कितें कारण आसूं शकता. तुका खबर आसा जाल्यार सांग. वाघान सांगले, म्हाका खबर ना आणि आमी त्या मनशाक विचारया. ती दोगांय म्हाजे कडेन येयली, पूण म्हाका खबर नासले. आमी थंय एक माकड पळयलो, तो झाडाचेर बसलेलो. त्या माकडाक आमी तिगाय वचून विचारपाक लागली. ह्या माकडान आमकां कथा सांगली. तो सांगपाक लागलो, फुडल्यान ब्रह्मदेवान एका व्हडल्या देवळान शिवलिंग हेची स्थापना केल्ली. थंय सुकाम नावाचो ऋषी तपस्या करतालो. सद्दां तो जंगलांतल्यान फुलां हाडटालो आणि न्हंयचे उदीक हाडून शिवलिंगाची पुजा करतालो. अशी खूप वर्सां तो थंय रावतालो. एक दीस थंय एक साधू येता आणि सुकाम तेका फळ आणि जल दिता. तो साधू आराम केल्या नंतर सुकाम तेका विचारता की हांव कृष्णाची भक्ती कशी प्राप्त करू शकता. हांव हांगासर रावपाचे कारण म्हणजे कृष्णाची भक्ती प्राप्त करप. ही सगळी तपस्या आणि हांव पुजा करता कित्याक म्हाका कृष्णाचे ज्ञान प्राप्त करपाक जाय. पूण म्हाज्या तपस्याचे फळ स्वरूप आयज तुमचे दर्शन जाले, तर कृपया करा आणि म्हाका हे ज्ञान दिया. त्या साधुवान सुकामाची वचन ऐकले तेन्ना एका फातरार भगवद्गीताचो 2 अध्याय बरयलो आणि सद्दां उच्चारण कर म्हटले. अशें करून शीघ्र तुजो ध्येय प्राप्त जातलो अशें म्हणून तो अदृश्य जालो.
मागीर जीवनभर सुकाम सद्दां भगवद्गीताचो अध्याय दुसरो वाचतालो आनी ताका भूक आनी तान लागनासली आनी ताका कृष्णाचे ज्ञान प्राप्त जाले. त्याची तपस्या खातीर कोण हांगा येता ताका भूक आनी तान लागनासली. मित्रवान म्हणटा तो माकड कथा सांगून सोंपल्या उपरांत हांव वागा आनी बोकडे वांगडा देवळान वयता आनी थंय आमी भगवद्गीतेचो दुसरो अध्याय बरयल्लो पळयलो आनी हांव सद्दां भगवद्गीता अध्याय दुसरो म्हणपाक लागलो. अशें करून शीघ्र आमकां कृष्ण भक्ती प्राप्त जाली. जर तूं भगवद्गीता अध्याय दुसरो वाचीत जाल्यार तुका शीघ्र कृष्णाची भक्ती प्राप्त जातली. भगवान विष्णून म्हटले, प्रिय लक्ष्मी, अशे देवश्याम हेका मित्रवान हेच्याकडून ज्ञान प्राप्त जाले. तो परत पंढरपूर येता आनी सद्दां भगवद्गीता अध्याय दुसरो उच्चारण करता. कोण पंढरपूर गेलो जाल्यार ताका तो अध्याय दुसरो म्हणून दाखयतालो. अशे तरेन देवश्याम हेका कृष्णाची चरण कमल प्राप्त जाता. प्रिय लक्ष्मी देवी, ही भगवद्गीता अध्याय दुसरो हेची स्तुती. तुमचो सगळ्यांचो वेळ दिल्ल्या बद्दल धन्यवाद. हरे कृष्ण.